हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? आहो बरेच श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख, शांती, समृद्धीचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आता मी व्हिडिओची सुरुवात करत आहे. मी छान झणझणीत चणचणीत मस्त असं चिकन बनवत आहे. तर तुम्हाला दाखवतेच रेसिपी, जेवढी होईल तेवढी मी तर दाखवतेच तुम्हाला. चला मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते. हा थोडाफार गरम मसाला घेतलेला आहे आणि हे लसूण घेतलेला आहे, लसूणचा गाठा आणि टमाटर घेतलेला आहे आणि कांदा, खोबरं, तेजपान आणि लसूण आणि अद्रक घेतलेला आहे. लसूणमध्ये अद्रक टाकलेलं आहे. आणि हे सांबार धुवायचा होता, तर सांबार आणि टमाटर स्वच्छ असं छान धुवून टाकते आणि पूर्ण एकत्रच बारीक करून म्हणजे भाजून घेत आहे मी पूर्ण. तर ताव्यावर तेल टाकून भाजायचं आहे त्याला आणि भाजल्यानंतर मग पूर्ण मसाला बारीक करून घेते. तर चला आता तुमच्यासोबत म्हटलं थोडीफार रेसिपी शेअर करावं. रेसिपी म्हणजे आता माझ्याजवळ कॅमेरा जसं ॲडजस्ट होत आहे मोठ्याच कॅमेऱ्याने, तर स्टँडनी तसंच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण की परफेक्ट रेसिपी दाखवायला पूर्ण आपल्याला छोटा जो गॅस ओट्यावर कॅमेरा असते तो पाहिजे. तर मसाला वगैरे छान भाजून झालेला आहे आणि मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेला आहे. आणि बघू शकता चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिले मी दही टाकलेलं आहे, 1 चम्मच दही टाकल्यानंतर त्याच्यात पूर्ण बारीक करून घेतलेला मसाला टाकला. आणि जे आपले घरचे मसाले असते आणि जसं गरम मसाला, धने पावडर, हळद, तिखट आणि मीठ हे पूर्ण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि टाकल्यानंतर ते पूर्ण छान असं मिक्स करून घेते. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट आणि मिठाचं प्रमाण घेऊ शकता. आता माझ्याकडे जास्त तिखट नाही राहत भाजी, तर तरी पण मी थोडं फारसं, आणि हे तिखट लाल आहे पण घरगुतीच तिखट आहे, लाल आहे पण एवढं तिखट नाही आहे, कारण तिखट नाही चालत म्हणून मी मीडियमवाल्याच मिरच्या घेत असते हरवर्षी. तर तेच तिखट आहे. आणि मीठ पण टाकून घेतलं चवीनुसार. आणि ते छान असं मग पूर्ण मिक्स करून घेते. आणि मिक्स केल्यानंतर त्याला पूर्ण याला लागलेलं पाहिजे असं मिक्स करून घेतल्यानंतर मग ते छान फ्रीजमध्ये ठेवून देते, फ्रीझरमध्ये. तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर मिक्स करून घेतल्यानंतर म्हणजे एकजीव म्हणजे छान काय होते ते मिक्सरमध्ये ठेवल्याने थोडं मॅग्नेट करून घेतलं ना आपण, तर छान म्हणजे त्याला पूर्ण लागून जाते. आणि जेवढं फ्रीझरमध्ये ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवल्यापेक्षा फ्रीझरमध्ये लवकर होऊन जाते. 20 मिनटासाठीच ठेवलेलं आहे. तर झाले माझे 20 मिनटं झाल्यानंतर मी ते बाहेर काढलेलं आहे. काढल्यानंतर तेल टाकलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलंच होतं मसाले पूर्ण मी एकत्र करून घेतले. लसूण, अद्रक जे काही होतं ते, कांदा वगैरे छान भाजून घेतला. पूर्ण जे प्लेटीमध्ये मसाले होते ते पूर्ण एकत्र भाजून, याच्यामध्ये टमाटरसुद्धा मी ठेवलेलं नाही, टमाटरसुद्धा मी त्याच्यातच बारीक करून घेतलं आणि पूर्ण भाजून घेतलेलं आहे तेल टाकून. आणि त्याच्यानंतर जसे आपण मसाला आता तेल टाकतो त्याच्यात, मग लसूण टाकतो त्याच्यात, कांदा टाकतो, असं टाकण्यापेक्षा पूर्ण भाजून घेतलेलं आहे. मी अशीच म्हणजे बनवते. आणि मी वेळ झाल्यामुळे कुकरमध्ये नाही बनवत, पण वेळ झाला होता म्हणून त्यामुळे मी कुकरमध्ये बनवलं होतं, कारण खूपच वेळ होऊन गेला होता आणि गंजा शिजायला थोडा वेळच लागणार होता म्हणून मी कुकरमध्ये. आणि अर्ध जास्त तर तेलामध्ये शिजून घ्यायचं. आणि ते पूर्ण मी मिक्स एकत्रच टाकलं म्हणजे काय होते, आपला मसाला पण शिजते आणि चिकन पण त्याच्यात शिजून जाते, तर चिकनला अजून छान चव येते जास्त, म्हणून मी अशी शिजून घेते. आणि तेल सुटेपर्यंत, पूर्ण तेल वेगळं निघेपर्यंत शिजवून घ्यायचं. तर बघू शकता तेल वेगळं निघालेलं आहे चिकनपासून. आणि त्याच्यात आता मग मी थोडं गरम पाणी केलं आणि आपल्यानुसार जसं पाहिजे, पातळ घट्ट जेवढं पाहिजे तसं आपल्यानुसार त्या प्रमाणात आपण घट्ट पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. तर आमच्याकडे जास्त एकदम घट्ट रस्सा नाही लागत, तर मी बघू शकता एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि तिखट ते घरगुती असल्यामुळं छान, मी लाल तिखट कलरचं टाकलंच नाही तरी छान येऊन गेली चिकनला. आणि शिजलेलं आहे. शिजून झाल्यानंतर मग मी वरचा जो गरम मसाला राहते आपला घरचा, तो मसाला टाकला आणि सांबार टाकून घेतला. छान आता चिकन शिजून घेतलेलं आहे. बघू शकता चिकन झालं मस्तपैकी. आणि आता करायचे आहे आपल्याला भाकरी.
तर भाकरी तर मी पहिले करून घेतलेल्या होत्या, पण तुम्हाला नंतर शेअर करत आहे, कारण याच्यामुळे पहिले भाजीचं दाखवून दिलं मी, चिकनची भाजी, आणि आता दाखवते तुम्हाला भाकरी. तर मला भाकरी फारशा काही चांगल्या येत नाही, पण जशा येते तशा मी तुमच्यासोबत शेअर केल्या. मला एकदम अशा परफेक्ट भाकरी येत नाही. आणि तुमच्याकडे भाकरी करण्याची पद्धत कशी आहे मी बघितली आहे, कोणाकोणाकडे अशा कोपऱ्यावर घोळण टाकूनच भाकरी बनवतात, पण आमच्याकडची पद्धत अशी आहे. तर असं भाकरीला म्हणजे पीठ घेतात आणि गोल करून त्याच्यामध्ये गरम उकळलेलं पाणी टाकतात आणि पूर्ण मिक्स करून घेतात, आणि थोडंसं त्या पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे मी, म्हणजे चवीसाठी असं, नाही तर फिक्क वगैरे लागते ना भाकर, मीठ टाकलं तर थोडी टेस्ट छान वाटते भाकरीची, त्याच्यामुळे मी थोडं त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर मी भाकरी बनवते. तर मिक्स केल्यानंतर बघू शकता साईडनी पीठ लावून ठेवलं आणि आता करत आहे भाकरी. आणि भाकरी आम्ही जास्त काही बनवत नाही, पण नेहमी मी 1-2 भाकरी 8 दिवसातून 4 दिवसातून अशा टाकतच असते. तर मला जास्त येत नाही, पण जशा येते ना तशा करते मी, कोशिश करते चांगली करायची, पातळ करायची, पण अशाच करते की लाटून वगैरे अशा कधी केल्या नाही मी. तर झाली माझी एक भाकर तयार. तर तुम्ही बघू शकले नाही पहिली भाकर कशी बनवली म्हणून, तर आता दुसरी बनवून दाखवते तुम्हाला. आणि बघा असं गोल असं करते आणि छान केल्यानंतर अशी हातानेच गोल करते आणि नंतर मग कोपऱ्यावर थापते. तर अशा केल्या मी भाकरी. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि नवीन असाल तर, आणि तुम्ही तर मला सपोर्ट करताच हे मलाही माहीत आहे, पण मला वॉच टाईमची खूप गरज आहे. तर पूर्ण व्हिडिओ वॉच करत जा आणि लाईक पण करत जा. काय होते पाहतात खूप जण, पण लाईक माझ्या व्हिडिओला जास्त राहतच नाही. तर नजर न चुकता व्हिडिओमध्ये काय असते, कधी आपण व्हिडिओमध्ये बिझी राहतो व्हिडिओ बघण्यात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येते आणि लाईक आपण विसरून जातो. तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि कसा वाटला व्हिडिओ माझा तर नक्की कमेंट करून सांगा, आणि रेसिपी चिकनची भाजी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. तर चला इथेच करते मी व्हिडिओची एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर झाल्या आता माझ्या भाकरी पण झालेल्याच आहे आणि चिकनची भाजी पण झालेली आहे. आता आपण मस्त सर्व करू, आणि ताट छान मी सजवलेलं आहे. बघू शकता चिकनची भाजी, फरसाण, भाकर, भात, कांदा,